आज योग वासिष्ठाचा 10वा दिवस आहे, योग वासिष्ठ सत्रांचा. आणि आतापर्यंत आपण मुळात सगळं प्रभू श्रीरामांचं जे काही वैराग्य आणि त्याच्यानंतर वसिष्ठांनी केलेला उपदेश, की ज्यामध्ये ते मोक्षासाठी काय करावं लागेल हे सगळं सांगतायत. मुळात मी काल जे सांगत होतो त्याच्यामध्ये किंवा आतापर्यंत वारंवार हे म्हटलंय की फक्त मोक्ष हाच एक जीवनाचा उद्देश नाही. असं असतं तर हे जे सगळे आज आपण भगवद्गीता त्याच्याबद्दल प्रवचन ऐकू, तर असं जर असतं तर हे काही सगळं फक्त असं जर असतं तर हे सगळे संत हे काही किंवा थोर महात्मा आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान श्रीराम आहेत, यांनी सगळं जग सोडून आपले आपले कर्तव्य पार पाडले असते. पण वस्तुतः तसं नाही आहे. आणि जेव्हा योग वासिष्ठ आणि भगवद्गीता यांच्याबद्दल कधी रेफरन्स येतो तर त्याच्यात असंही म्हटलेलं आहे की प्रभू श्रीरामांचा पुढचा अवतार जो प्रभू श्रीकृष्णांचा होता, तर त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते योग वासिष्ठच्या वेळेसच त्यांना मिळालं होतं. त्याच अवतारातलं सगळं ज्ञान त्यांनी पुढे जे उद्धृत केलं आहे, अर्जुनाला दिलं आहे, असा एक रेफरन्स त्याच्यात युजली वापरला जातो. श्रीकृष्णाचं जीवन हे एक उदाहरण आहे की योग वासिष्ठमध्ये जे संस्कार झाले होते त्यावेळेस जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला धरून त्या अनुषंगाने आपलं जीवन हे आचरण करावं. मला वाटतं काल आपण जेव्हा शम याच्याबद्दल बोलत होतो तेव्हा एक प्रश्न आला होता की काय मग शम असेल तर आपण काहीच करायचं नाही का, फक्त स्वीकारायचं का, हे जे काही प्रश्न होते. तर त्याच्या संदर्भात जर खरंच या लोकांच्या आयुष्याकडे बघितलं तर कुठेही असं नाही आहे. जे श्रीराम हे अतिशय साधे सरळ सगळे नियमाने वागणारे आणि जशी काळाची गरज होती त्याप्रमाणे प्रभू श्रीकृष्ण यांनी सुद्धा जे योग्य छळ कपट जसं करायचं गरज पडली असेल, नरोवा कुंजरोवा हे आपल्याला एक उदाहरण म्हणून माहिती आहे. त्यांनी जे काही तिथे सुभद्रा हरण असू द्या, नाही तर आणखी रुक्मिणी स्वयंवर असू द्या, नाही तर आणखी काय जे काही गोष्टी असतील जिथे जिथे जे जे योग्य आहे ते ते केलेलं आहे. त्याच्यात असं नाही की विधिनिषेध बाळगली नाही किंवा काय नाही, असं नाही. जे त्या काळाला अनुसरून कायद्याला धरून असतील, एका विशिष्ट मर्यादेत असेल, ते सगळं त्यांनी केलं. मुळात सत्यमेव जयते ह्यासाठी हा सगळा जो खटाटोप होता त्यांचा तो त्यांनी केलेला होता. तर तो जो कालचा मुद्दा होता की शम हा गुण असेल आणि सगळंच स्थितप्रज्ञ होऊन सगळ्या गोष्टींकडे फक्त शांतपणे बघायचं असं नाही, त्याच्यामध्ये आपलं स्वतःला शांत ठेवायचं, पण जी रिॲक्शन देणं असेल ती त्यावेळेस असावी. आणि हे गुण आपल्याला योग वासिष्ठमध्ये दिलेलं आहे की काळानुरूप वागा, पण आतमध्ये स्वतःला शांत ठेवा. श्रीकृष्णाला जेव्हा असं एक मला वाटतं भागवतामध्ये हा एक रेफरन्स आलेला आहे की जेव्हा संपूर्ण यादवकुळ नष्ट होत होतं त्यावेळेस श्रीकृष्ण हे फक्त शांतपणे ते नष्ट होताना बघत होते. त्यांनी जेव्हा स्वतःचा अंत झाला तेव्हा त्या पारध्याला सुद्धा त्यांनी तितक्याच इझिली क्षमा केली, कारण हे असं विधिलिखित होतं हे त्यांनी सांगितलं. तर हे जे ज्ञान आहे, असं म्हटलं जातं की हे सगळं ज्ञान त्यांच्याकडे योग वासिष्ठचं एक फाउंडेशन होतं आणि ते प्रभू श्रीरामांना जे मिळालं तेच त्यांनी पुढे वापरलं. इनफॅक्ट योग वासिष्ठमध्ये वसिष्ठ ऋषी सांगतात श्रीरामांना की तुझा पुढचा जन्म हा जेव्हा श्रीकृष्ण म्हणून तू येशील आणि तुझा दुसराही जन्म त्याच वेळेस याचा धनंजयचा म्हणजेच अर्जुनाचा सुद्धा होणार आहे. पण एक रूप हे तुझं अज्ञानाचं असेल आणि एक रूप ज्ञानाचं असेल. आणि त्या अर्जुनाला तू तो जेव्हा रणांगणात असेल आणि त्या रणांगणामध्ये जो भ्रम झाला असेल तर हेच ज्ञान वेगळ्या रूपाने गीता या रूपाने तू अर्जुनासमोर आणशील. खरं म्हणजे स्वतःला अडाणी अज्ञानी म्हणून तिथे दाखवणं आणि त्यानंतर ते सगळं ज्ञान पुन्हा या लोकांसाठी द्वापार युगामध्ये आणायचं, हे तुझं कर्तव्य तू त्यावेळेस पुन्हा पार पाडशील. आज मी हे ज्ञान तुला देतोय, त्यावेळेस तू हे ज्ञान लोकांना अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवशील. आणि काय काय सांगितलं जाणार आहे ते सगळं गीतेचं वर्णन योग वासिष्ठामध्ये आलं आहे. आजचा विषय तो माझा नाही की गीतेमध्ये काय सांगितलंय, आज तो विषय डॉक्टर बुचकेंचा आहे, ते निश्चितपणे सांगतील आणि मी तो विषय त्यांच्यावरती सोपेल. परंतु जी फाउंडेशन आतापर्यंत आपण बघितली आहे, आपण जी काही एक भूमिका मांडली आहे योग वासिष्ठच्या बाबतीत, तर ती हीच आहे की जीवन हे समृद्धपणे जगण्यासाठी आहे.
आपण स्वतः आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम हे आहे. श्रीकृष्णाने एका वेगळ्या रूपाने असं म्हटलेलंच आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, असं त्यांनी म्हटलेलंच आहे. तर तो सुद्धा म्हणजे मध्ये कुठल्या ना कुठल्या रूपाने हे सगळे अंश आहेत आणि कुठेतरी आपण ते हरवून बसतो. त्यांना जागवायचं काम हे ग्रंथ करतात. मुळात जर तुम्ही आजकाल तर असं आहे की मॅनेजमेंट असू द्या, परफॉर्मन्स असू द्या, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी भगवद्गीतेचाच आधार घेऊन हे सगळं मोठ्या मोठ्या गोष्टी कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्ये, परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये भगवद्गीतेचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यातून त्या कन्सेप्ट घेऊन त्या तिथे वापरल्या जातात. लोक याच्यावर प्रचंड फीस घेतात, त्याच्यावर प्रचंड चार्जेस लावतात. कॉर्पोरेटमध्ये प्रोग्राम म्हटल्यानंतर अनेक गोष्टी होतात तिथे. तर हा प्रसार होतोय. अध्यात्मामध्ये हे रहस्य लपलेले आहेत आणि हे रहस्य आपण थोडे जर विचार केला, थोडं स्वतःच्या जीवनासाठी त्यांचा उपयोग करायचा म्हटलं तर काही कठीण नाही, सहज शोधू शकतो. फक्त एक ती बुद्धी जी माझ्या या प्रयत्नातून मी जी डेव्हलप करायचा हे करतोय, एक उद्योग घेतलेला आहे की एकदा आपण काहीतरी वाचायला लागलो तर माझ्या व्यवहारामध्ये हे ज्ञान मला कसं वापरता येईल, एवढंच फक्त आपल्याला थोडंसं एक ॲडिशनल विचार करायचा आहे. सहसा वाचतो आणि अच्छा असं सांगितलंय, भक्ती सांगितली, ठीक आहे भक्ती करा. पण ती भक्ती ही तुम्ही तुमच्या ध्येयासाठी सुद्धा करू शकता, अभ्यासासाठी सुद्धा ही भक्ती उपयोगात येऊ शकते. ह्या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न मी करतोय. ते फक्त हरिहरी करा आणि शांत बसा असं नाही. एक गोष्ट पुन्हा सांगेल, ह्या सगळ्या लोकांनी प्रचंड पराक्रम केलेले आहेत, तर त्यामुळे ती भूमिका अवश्य असावी. एक 2 मिनिटात आतापर्यंतच्या सगळ्या विषयांची समरी आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ. प्रभू श्रीराम यांनी आपलं वैराग्य व्यक्त करताना म्हटलं की जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जीवन चालतं आणि त्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखासाठीच प्रयत्न करत असते. या सुखाच्या मागे धावता धावता त्याच्या लक्षात येतं की एक सुख संपलं की दुसरं संपलं की तिसरं, असं सारखं हे चक्र सुरूच राहतं आणि तरीही कधी समाधान असेल असं नाही. माणूस असंतुष्टच असतो. त्या सुखाच्या मागे धावता धावता काही इच्छा अपुऱ्या राहिल्या, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून पुन्हा दुसऱ्या जन्मात पुन्हा तेच चक्र, पुन्हा तिसरा जन्म, असे जन्मानुजन्म माणूस ह्या सगळ्या याच्यामध्ये सुखांच्या मागे धावत राहतो. आणि हे सुख हे जर असंच असेल, मलाही जर हेच करायचं असेल तर मग मी जगावं तरी कशाला. मला एवढं निश्चित कळलं, ही बुद्धी पहा कशी झालेली आहे की ती सांगते की मला एवढं तर निश्चित कळलं, ते विवेक आला, तो विवेक जागरूक झाला, एवढं अलर्टनेस आलाय की हे जर गोल 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 फिरायचं असेल तर आत्ताच थांबून जावं, कशाला पुन्हा त्या भानगडीत पडावं. आणि म्हणून ते म्हणतात की जीवन जगण्याची इच्छा नाही, कारण हे सगळं करत बसण्यात काही अर्थ नाही. मी राजा झालो काय, भिकारी झालो काय, एकूण ही अवस्था अशीच राहणार आहे. मग ते सगळं करत बसण्यापेक्षा शांतपणे जीव सोडून द्यावा असं मला वाटतं. आणि त्यांनी जीव त्यागला नाही, वसिष्ठ ऋषींनी त्यांना त्यागही दिला नाही. त्याच्यानंतर त्यांचे जे काही अवतार असतील ते सगळे आपण बघतो, हे अतिशय पुरुषार्थात्मक झालेले आहेत. प्रचंड त्यांनी कार्य केलेलं आहे. आज आपण त्यांचा आदर्श मानतो, त्यांची पूजा होते. तर ते ज्ञान त्यांना कसं मिळालं, तर हे ज्ञान होतं योग वासिष्ठच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत आपण बघितलं की प्रयत्नांचं महत्त्व वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. ते म्हणाले काहीही करा, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यांनी श्रीरामांनाही म्हटलं की तुला जर असं वाटत असेल की तुला हे मोक्षाचं ज्ञान हवं आहे किंवा काय, तर यासाठी प्रयत्न करावे लागतील. कदाचित प्रभू श्रीरामांचे प्रयत्न म्हणजे त्याच्यावरती विचार करणं, मनन करणं. कारण रोज जेव्हा हे 18 दिवस योग वासिष्ठ चाललं तेव्हा त्याच्यावर प्रश्न त्यांचे रोज यायचे. ते आपण काय काय प्रश्न त्यांनी विचारले, कसं विचारले, हे सगळं बघूया. तर इथे तो प्रयत्न होता, विचार होता, मनन होतं आणि त्यानंतर वसिष्ठ ऋषींना प्रश्न विचारले जायचे, त्याची उत्तरं यायचे. या रूपातून हे योग वासिष्ठ पुढे आलं. पण प्रयत्न हा वसिष्ठ ऋषींनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आहे की काहीही प्राप्त करायचं असेल तर प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रयत्नांशिवाय प्रगती शक्य नाही, कोणालाच शक्य नाही. आज जर डॉक्टर बुचके इथे बसून सांगत असतील तर त्यांनी काहीतरी प्रयत्न केले आहेत, त्यांना वाचले. मी काही वर्ष वाचलं आहे म्हणून मी इथे बोलू शकतो. आपल्यातल्याही सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून इथे येऊन ऐकू शकतात. काहीतरी प्रयत्न करावा लागतो काहीतरी साध्य करण्यासाठी. तर हे सगळे प्रयत्न हे आवश्यक आहेत. त्याच्यानंतर मग हे शुभ प्रयत्न, अशुभ प्रयत्न या बाबतीत विवेक कसा जागृत करावा ते त्यांनी सांगितलं. ते म्हणतात सतत अभ्यास करावा. अभ्यासासोबत जसं आपण वाचन होतं तसंच मननसुद्धा हवं, निधिध्यासनही नंतर. या सगळ्या गोष्टी हव्यात. आणि हे प्रयत्न जर चांगले करायचे असतील त्याला शॉर्टकट काय असू शकतो, तर तो शॉर्टकट त्यांनी 4 द्वारपालांच्या माध्यमातून दिला की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय मन शांत असावं,
स्थिर असावं, सत्संग असावा, विचार चांगला असावा आपला आणि संतोष असावा जीवनामध्ये. ते हे 4 द्वारपाल सांगितले आणि या 4 द्वारपालांच्या माध्यमातून मग पुढे त्यांनी प्रयत्न करायला सांगितले. तर आपण हे 4 द्वारपाल आपल्या जीवनात जरूर ठेवा. शक्य नसेल कुठलीच पॉसिबल नसतील तर सत्संग जरूर ठेवा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं आपोआप आपली प्रगती होत राहते. त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा द्वारपाल असा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे. आणि जेव्हा आपण श्रीकृष्णाचं जीवन बघतो तेव्हा त्या जीवनामध्ये हे योग वासिष्ठमधले जे जे काही सगळे सांगितलेले आहेत या सगळ्यांचा परिणाम, या सगळ्यांचा एक त्याचं काय म्हणतात त्याला रिफ्लेक्शन म्हणता येईल, इंग्लिशमध्ये जो शब्द आहे ते रिफ्लेक्शन बरोबर दिसून येतं की त्यांनी हे सगळं कसं काय आपल्या जीवनात आचरणात आणलं, काय काय केलं. अहिंसा, शांती ही सगळी ठेवली, परंतु सोबत जी गरज पडली त्या गोष्टीसुद्धा तिथे त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या. आणि अष्टलक्ष्मी होत्या. फक्तच काही त्यांनी साधारण संसार नाही केला, संपूर्ण चांगला संसार केला. सगळं काही त्यांच्या ह्याच्यात आपल्याला दिसून येतं. तर या गोष्टीची जाणीव आपण आज ठेवावी आणि योग वासिष्ठचा अभ्यास करावा. गीतेचं आज जे डॉक्टर बुचके हे सगळं सांगणार आहेत प्रवचन, तर ते आवर्जून ऐकावं, कारण त्याचा सुद्धा एक फार मोठा संदर्भ आपल्याला आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी तो उपयोगात आणता येतो. गीता जयंतीच्या निमित्ताने आपण फार भाग्यशाली आहोत की हा एक प्रकारचा योग, सुवर्णयोग, योग वासिष्ठ आणि भगवद्गीता या दोन्ही आपल्याला सायमल्टेनियसली ऐकायला मिळतात. या दोघांचा संबंध ऐकायला मिळतो. तर मी इथे थांबेल. डॉक्टर बुचकेंना कदाचित माहिती नसेल, पण मी त्यांच्याशी फार दूरचं असं नाते 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 करत कुठून तरी संबंध आहे. ओके, तर एक हे मला फार पूर्वी कळलं होतं, पण ते तेवढ्यात नंतर काही पुन्हा बोलणं झालं नाही, पण हा संबंध आहे. तर आपण त्यांच्याकडे सोपवूया आणि आज त्यांचं म्हणजे मी स्वतःला भाग्यशाली समजतो की गीता जयंतीच्या निमित्ताने हे ऐकायला मिळतं आहे. तर त्याचा आनंद घेऊया. मी इथे थांबतो आणि डॉक्टर बुचके तुमच्याकडे सोपवतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. सुरू करायचं. हो करा. तुम्ही स्क्रीन दिसत नाही. दिसणार नाही का? एकदा हात वरती कराल का, म्हणजे कळेल पटकन कुठे. हँड रेज करा. ते तुम्हाला स्पॉटलाइट करतंय. कारण सर एक मिनिट इकडे ते काय आता म्हणतात. ठीक आहे, आता ठीक आहे. हा? सुरू करू. हो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीमत् शंकराचार्येभ्यो नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. आज गीता जयंती, यालाच मोक्षदा एकादशी आज आहे. बरेच दिवसात बोललेलो नाही, म्हणजे 4-5 वर्षात, पण या विद्यामुळे आज तोंड उघडतो आहे. त्यामुळे तुम्ही मला सांभाळून घ्यायचं. तर आज गीता जयंती, जसे आपण आपले एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो ना,
तसा हा गीता जयंतीचा आज वाढदिवस आहे. 5,000 वर्षापेक्षा पूर्वी ही गीता सांगितली गेलेली आहे आणि आज आपण त्याचा जय जयकार करतो. जयंती या शब्दाचा अर्थ जय जयकार करणं. आज गीतेचा जय जयकार आहे. म्हणून गीतेच्या चिंतन करणं त्या निमित्तानं हे गीता गौरवाची गोष्ट आहे. तर या गीता जयंतीच्या निमित्ताने, कारण जयंती कुणाकुणाची साजरी केली जाते हो? जयंती देवाची साजरी केली जाते. संतांची जयंती साजरी केली जाते. संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि देवाची जयंती साजरी करण्याचं कारण, देव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देवाला बोलवावं लागतं. आणि संत एवढे कृपाळू असतात, कनवळू असतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ते स्वतः येतात. तुम्हाला आम्हाला यावं लागतं. संत स्वेच्छामय विग्रह असल्यामुळे येतात आणि देव बोलवल्यानंतर येतो. आणि देव काय करतो? अविवेकाची काजळी पेडोने विवेक दीप उजळी. म्हणून जेव्हा अविवेक आहे तो अविवेक घालवण्यासाठी आणि विवेकाची गोठी सांगण्यासाठी देवाचा अवतार असतो. जसं गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये माऊली म्हणते, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसतू असे. तर गीता हा कृष्णार्जुन संवाद आहे. आणि पहा, कौरव आणि पांडव, आसुरी गुणसंपत्ती आणि दैवी गुणसंपत्ती यांच्या संघर्षातून निर्माण झालेली ही गीता आहे. पहा, कौरवांच्या सारखा जगामध्ये दुष्ट कोणी नाही. त्यांना आतताई म्हटलेलं आहे. किती वाईट वागलेत ते पांडवांशी. अरे, त्या लाक्षागृहात त्यांना जाळण्याचा काय प्रयत्न केला, द्यूतामध्ये फसवलं काय, वनवासात काय पाठवलं, आणि सुईच्या टोकावर जेवढी माती राहते मावते तेवढी सुद्धा आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि ती तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्हाला आमच्याशी युद्ध करूनच ती घ्यावी लागेल. म्हणून नाईलाजानं, इच्छा नसताना सुद्धा हे युद्ध करावं लागलेलं आहे. आणि त्यावेळेस जेव्हा ऐन वेळेस जेव्हा युद्धाचा प्रसंग आला आणि समोर त्याने पाहिलं तर त्याला शत्रू दिसले नाही. त्याला आजे मामे काके गुरुजन वगैरे दिसायला लागले. आणि त्याला असं वाटायला लागलं, स्वजनम हत्वा कथम सुखी, मी स्वजनांची हत्या करून सुखी कसा होऊ. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हेव भुंजीय भोगान हृदय प्रदिग्धान. अहो पत महत् पापम कर्तुम व्यवसायावयम यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्दतः निमित्ताने पश्यामी. म्हणून अर्जुनाला असं वाटलं की न योच्छेती गोविंदाता, आपण युद्ध करूच नये. तर गीतेला सांगायला सुरुवात केली तेव्हा ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. पहा, कृष्णार्जुन संवाद हा कुठे आलेला आहे? तर महर्षी व्यासाने महाभारत नावाचं महाकाव्य लिहिलं आणि त्या काव्यामध्ये भीष्म पर्व नावाचं एक प्रकरण आहे. आणि त्या प्रकरणामध्ये हा गीतेचा प्रसंग आलाय. गीताक्षु प्रसंग
जो अनुवादला श्रीरंगू अर्जुनेसी. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद महर्षी व्यासाने शब्दबद्ध केला. म्हणून व्यासांचा थोरू जो जगा झाला उपकारू, जे श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. पहा, महर्षी व्यासांचं महाभारत म्हणजे हे विश्वरूप दर्शनच आहे. अशी एकही गोष्ट नाही की जी जगात आहे आणि महाभारतामध्ये नाही. म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम असं म्हटलेलं आहे. तर महर्षी व्यासांनी हा श्रीकृष्णार्जुन संवाद शब्दबद्ध केलेला आहे. सांगितला कोणी? भगवान श्रीकृष्णाने. कुणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. आणि कोणत्या निमित्तानं सांगितलं? तर पहा, तसा एखादा पेशंट असतो आणि डॉक्टरकडे जातो. अमुक अमुक मला त्रास होतोय. मग डॉक्टर विचार करतो आणि त्याला त्याचं औषध देतो. त्याप्रमाणे अर्जुन हा जणू काही एक पेशंटच आहे. कुठला पेशंट आहे? अरे, युद्धाचा प्रसंग आणि ऐन वेळी हा म्हणतो नयोच्छेती गोविंद मुक्वा तृष्णम बभुव. आणि इतकंच नाही तर तो मुळू रडायला लागला म्हणून सांगितलं. संजयाने त्याचं वर्णन करताना केलंय, अश्रुपूर्णा अकुलेक्षणा विषिदंतः किं कर्तव्य मूढा धर्म समूढ चेता. तेव्हा भगवान त्याची ही अवस्था पाहून त्याला म्हणतात, अरे अर्जुना, तू अनेक गोष्टींनी तुझ्या विषादाचं समर्थन केलंस, युद्ध का करणार नाही म्हणून. की कथम भीष्ममहम संख्ये द्रोणंच मधुसूदन. अरे पार्थू द्रोणाचा केला, मला याने लहानाचं मोठं केलं. माझं नाव जगामध्ये धनुर्विद्येमध्ये निष्णात व्हावं म्हणून त्यांनी एकलव्याला धनुर्विद्या शिकवली सुद्धा नाही. एवढा पक्षपात ज्यांनी द्रोणाचार्यांनी माझ्यासाठी केला. भीष्माचार्य महानुभाव आहे, कृपाचार्य महानुभाव आहे. मी काय त्यांच्याशी युद्ध करून मी भस्मासुर होऊ? कश्चित राज्य सुखाच्या लोभासाठी माझ्या गुरुजनांच्या आणि स्वकीयांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्यात मला किंचितही स्वारस्य नाही. त्यापेक्षा मी वनात जाईन, कंदमुळे खाईन किंवा भिक्षा मागून देहनिर्वाह करेन, पण मी युद्ध करणार नाही. तेव्हा अर्जुनाने आपली ही सगळी भूमिका मांडल्यानंतर आणि त्या युद्धाचे प्रसंग काय काय वाईट होणार आहे तेही त्यांनी सांगितलं. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युतो यावदेता निरीक्षेहम योद्धू कामानवस्थिता. त्यावेळी त्याची अवस्था कशी झाली? सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यते वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमि व्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. अशी त्याची अवस्था झाल्यानंतर आणि संजयाने त्याचं यथार्थ वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात, अरे तू अनार्यम अजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अशी तू भूमिका घेतली आहेस. तू क्षात्र तेज संपन्न आहेस, तू शूर आहेस, तू वीर आहेस, तू पराक्रमी आहेस. आणि आता अशा ऐन युद्धाच्या प्रसंगी मी युद्ध करणार नाही असं म्हणतोयस. तर हे युद्ध न करणं हे बऱ्याच नव्हे, हे तुझ्या दौर्बल्याचं लक्षण आहे. हृदयम दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे दौर्बल्य, कारण क्षत्रियाला युद्धाच्या प्रसंगी ही दया करुणा काही उपयोगाची नाही. अरे सापाला दूध पाजल्यानंतर साप चावल्याशिवाय राहणार आहे का? नाही. म्हणून कौरव हे दुष्ट आहेत, आततायी आहेत. तर दुष्टांचं निर्दळन करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं हे तुझ्यासारख्या क्षत्रियाचं काम आहे. आणि क्षत्रिय जर युद्धातून पळून गेला, आपल्याला माहिती आहे की राजपूत स्त्रिया आपला नवरा किंवा आपला मुलगा जर युद्धातून परत आला तर त्याचं तोंड बघायला नको. म्हणून त्याची आई म्हणायची, अरे माझ्या पोटी असा कसा नपुंसक जन्माला आला? क्लैब्या मास मग पाहतो तसं त्या अर्जुनाला म्हटलं, नपुंसक कसा जन्माला आला? त्यापेक्षा बहुतेक माझ्या दुधामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे. म्हणून त्या स्त्रियांनी, त्या मातेनं आपलं स्तन कापलेलं आहे. किंवा आपला नवरा युद्धातून परत आलाय म्हटल्यानंतर त्याचं तोंड बघायला नको म्हणून त्या स्त्रियांनी जोहार केलाय. म्हणजे स्वतः देह हे ठेवलाय. म्हणजे इतकं त्या शौर्याचं पराक्रमाचं महत्व आहे. मग असं असताना भगवंत म्हणतात
अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ते पंडिताः. अरे अर्जुना, अशोचान अन्वशोचस्त्वं, ज्यांच्याविषयी शोक करू नये त्यांच्याविषयी तू शोक केला आहेस. पण आतताईंना मी कसं मारू, हा प्रश्नच तुझा चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी शोक करू नये अशा आई युद्धाच्या प्रसंगी तू केलायस. आणि तिसरी गोष्ट, क्षत्रियाला शोक करणं हे शोभत नाही. म्हणून हे कसं आहे, तुझं शोक करणं विषमे समुपस्थित आहे. अर्जुना, मला खरंच सांग म्हणाले, अशोचान अन्वशोचस्त्वं, ज्यांच्याविषयी शोक करू नये, जिथे शोक करू नये अशा विषयी तू शोक केलेला आहेस. तर तो शोक तू या भीष्म, द्रोण, कृपाचार्य किंवा जे स्वजन म्हणतोस त्यांच्या शरीरासाठी शोक करतोयस का? एक. दुसरी गोष्ट, शरीरामध्ये राहणारा जो जीवात्मा आहे, ज्याला अंतःकरण, विशिष्ट चैतन्य असं म्हटलंय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, तर शरीरामध्ये राहणाऱ्या या जीव चैतन्याविषयी तो शोक करतोयस का? का या शरीराला, या सूक्ष्म देहाला, जो ज्यांच्या सत्ता स्फूर्ती प्राण प्रदत्वानं आकारास आलेल्या आहे, त्या आत्म्याविषयी तो शोक करतोयस का? हे युद्ध स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजुनु, संग्रामा नाम मलिनो पापाचारू. म्हणजे हा युद्ध हे जे आहे हे पाप आहे असं तुला वाटतंय का? म्हणून या युद्धासाठी मलिन कर्म आपल्या वाट्याला आलं, म्हणून आत्म्यासाठी, जीवात्म्यासाठी आणि शरीरासाठी जर शोक करत असशील तर शरीरासाठी तू धरोनी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मरते, मी मरते हे मारते म्हणत हासी. अर्जुना, तू आपण पे नेहणसी वरी कौरवाते शोचू पाहसी. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढते. अरे, एखादा जाचंद मनुष्य असावा आणि तो जसा भरकटावा तसं तुझं ज्ञान भरकटतंय रे म्हणाले. तर तू कसा आहेस? तू स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजुनु, संग्रामा नाम मलिनु पापाचारू. तू स्वतःला देह समजतोय. अरे, देह संबंधा तू प्रतिपदी आत्मघातू. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन यात पटती. हे तू विसरलास काय? मग स्वतःला देह समजणं हे चुकीचं कसं आहे? तर देह जड आहे आणि तू चेतन आहेस. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरा तत्र नमुयती. कारण देहामध्ये असणारा तू या देहाच्या अवस्थांचा विचार केलास का? देहाला जन्म आहे, देहाला कौमारी अवस्था आहे, देहाला तारुण्य अवस्था आहे, देहाला वार्धक्य अवस्था आहे आणि मरतो सुद्धा. जातस्यही ध्रुव मृत्यू वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. तर शरीराचा जर विचार केला तर ते शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. पण त्या नाशिवंत देहामध्ये राहणारा तू, मी कुमार आहे, मी तरुण आहे, मी म्हातारा आहे असं जे अर्थी म्हणतोस, तर खरं सांग, कौमार्य संपल्यानंतर तू संपायला पाहिजे होतास. तारुण्य संपल्यानंतर तू संपायला पाहिजे होतास. आणि वार्धक्यामध्ये तू सांगत असशील, तू वार्धक, मी वृद्ध आहे असं म्हणत असशील, तर तू वृद्ध नाहीस. तर या सर्व अवस्थामध्ये अनुस्यूत समव्याप्त असून त्या देहाचे धर्म तू आपल्या ठिकाणी समजतोयस. देह जड आहे, तू चेतन आहेस. म्हणून देहाचं कौमार्य, तारुण्य, वार्धक्य या अवस्था तुझ्या नाही, देहाच्या आहे. तू देह नाहीस, तू देहात राहणारा आहेस. बर, म्हणजे देह हा अशोच आहे. हे भीष्म असोत, द्रोणाचार्य असोत, कृपाचार्य असोत, यांच्या देहाविषयी शोक करणं योग्य नाही. दुसरी गोष्ट विचार केली तर या लोकांच्या जन्माचं जसं तू कारण नाहीस, तसं मरणाचं सुद्धा तू कारण नाहीस. एथ समर्थू एकाथी तयापासून भूते होती, हे काय वायाची बोलती जगा माझी. अरे, या ठिकाणी एक समर्थ, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, अविनाशी, अविकारी ईश्वर नावाची वस्तू आहे आणि त्यानं या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय केलेली आहे. हे तू विसरलास का?
तर शरीर जे आहे ते जन्मणार आहे, मरणार आहे, असा विचार करून ज्यांचे प्राण गेलेले आहेत आणि जे जिवंत आहेत, जे गेले ते किती चांगले होते आणि जे आहेत ते किती वाईट आहेत, अशा समजुतीने जर तू त्यांच्याविषयी शोक करत असशील तर देह अशोच्य आहे. दुसरी गोष्ट, देहात राहणारा म्हणजे तू देह नाहीस, तू देहात राहणार आहेस. मग देहात राहणारा तू कोण आहेस? तू अज्ञ करता आहेस, तू अज्ञ आहेस, अल्पज्ञ आहेस, अल्पशक्तिमान आहे, अल्पायू आहे आणि मंद प्रज्ञ आहे. म्हणजे तू जीव चैतन्य आहेस. मग देहात राहणारा तू कर्म करतो. स्वतःला काय समजतोस? मी करता आहे आणि कर्म फल भोगता आहे. मी केलेल्या कर्माचं फल मला भोगावं लागणार. सत्कर्म करेन तर पुण्यद्वारा ते माझ्या सुखाला कारणीभूत होईल. दुष्कर्म करेन तर पापद्वारा ते मला दुःख देईल आणि मला तर दुःख नको आहे, मला तर केवळ सुख हवं आहे. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याचा जर विचार केला तर कोणालाही मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कुणालाही वाटत नाही. किंबहुना प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात दुःखाचा लेश सुद्धा असू नये आणि केवळ आनंद आणि आनंदच असावा. पण समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. अगा कर्मही जैवरावे ते सुखदुःखी पावावे, ते भोगावया लागे देहा एका. म्हणजेच कर्मानुसार देह मिळतो. मग तो अधम देह असेल, मनुष्यासारखा मध्यम देह असेल किंवा इंद्रासारखा उत्तम देह असेल आणि कर्माप्रमाणे त्याला तो लोक आणि तो देह प्राप्त होत असतो. म्हणून देह जरी मेला तरी देहात राहणार जे मन बुद्धी चित्त अहंकार रूपी जो सूक्ष्म देह आहे तो मरत नाही. देहापेक्षा बुद्धी ही त्यात राहणारी आहे आणि ती कशी आहे? अविनाशी आहे. म्हणून सूक्ष्म देहासाठी रडणं योग्य नाही, आत्म्यासाठी रडणं योग्य नाही. राहिला प्रश्न आता धर्माचा, युद्धाचा. तर तू क्षत्रिय आहेस, समोरचे आतताई आहेत, दुःख आहे, दुष्टांचं निर्दळन करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं काम आहे. म्हणून स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितु मर्हसि, धर्म्यात युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. तू क्षत्रिय आहेस, हे धर्मयुद्ध आहे, दुष्टांच्या विरुद्ध आहे आणि हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. आणि तू जर युद्ध करणार नाहीस तर ते तुला पाप लागेल, तू धर्मापासून च्युत झाला असं होईल. आणि दुसरी गोष्ट, तुझ्याची या जगामध्ये अर्जुन भ्याला म्हणून अपकीर्ती होईल. अर्जुन भ्याला संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. संभावित जो मनुष्य आहे ना तो कीर्ती संपन्न होण्यासाठी जगत असतो, अपकीर्ती म्हणून नाही. आणि अपकीर्ती म्हणजे मरणाचं दुःख आहे. म्हणून हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. आणि हे कर्माच्या बद्दल सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्य कर्म करतोच, पण कर्म करत असताना त्याच्या पुढे काहीतरी हेतू असतो. उदाहरणार्थ विद्यार्थी अभ्यास करतो तेव्हा माझा पहिला नंबर आला पाहिजे, गृहस्थी एखादा व्यवसाय करतो तेव्हा मला पैसे मिळाले पाहिजे, शिक्षक माझ्या मुलांना शिकवताना मी ज्ञानानं पूर्णपणे संपन्न असायला पाहिजे. आणि अशा जेव्हा व्यावहारिक संपन्नतेचा विचार करतो तेव्हा चांगदेवांसारखा योगीराज आपल्या डोळ्यासमोर. योगीराजांचा विचार करा, 14 विद्या 64 कलांनी संपन्न असणारे, रिद्धी सिद्धी संपन्न असणारे चांगदेव. पण त्यांच्या लक्षात आलं की मी ही गोष्ट कर्माने मिळवलेली आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मजन्य धर्म नाशिवंत. जे ज्ञानदेवांच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही. म्हणून उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. आपल्यापेक्षा मोठा मनुष्य भेटल्यानंतर त्याला नमस्कार करावा, पोटात शिरून आपली जी उणीव आहे ती त्याला सांगावी आणि त्याला प्रार्थना करावी की आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात तेव्हा आपण मला सांगा. म्हणून चांगदेव एवढे मोठे असताना, जगामध्ये सर्व कलांचे गुरु म्हणून मिरवत असताना, शास्त्राचे गुरु म्हणून मिरवत असताना रिद्धी सिद्धी इतक्या प्राप्त झाल्या होत्या की मेलेला मनुष्य सुद्धा जिवंत करण्याचे त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य होतं. एवढंच नाही तर 6 महिने ते समाधी अवस्थेमध्ये राहत असत.
मग एवढी ज्यांची योग्यता आहे त्यांना सुद्धा जे ज्ञानदेवांकडे आहे ते आपल्याकडे नाही. दुसरी गोष्ट, जर ते पूर्ण प्रज्ञ असते, चांगदेव हे पूर्ण प्रज्ञ असते, तर त्यांना प्रश्न पडला नसता की हा 15 वर्षाचा बालक आहे, त्याला आपण लहान आहे म्हणून आशीर्वाद देऊ आणि त्याची योग्यता जी आहे ती पाहिलं तर त्याला आपण नमस्कार करू, म्हणजे आशीर्वाद देऊ का नमस्कार करू, अशा त्याच्या बुद्धीमध्ये गोंधळ निर्माण झाल्या कारणानं तो पूर्ण प्रज्ञ नव्हता. पण ज्ञानदेव मात्र पूर्ण प्रज्ञ होते. म्हणून स्वस्तिश्रू वटेषु दावोनी लपोनी दावी दगडा बसू, त्याला त्यांनी चांगदेव 65 हा उपदेश करून त्याला ते आत्मरूपानं पाहत होते. मी जसा आत्मा आहे तसा तूही आत्मा आहेस, तुझ्या माझ्यामध्ये काही भेद नाही, तू वटेश्वराचा पुत्र आहेस. म्हणजे सोन्याचा अंश हा सोनरूपच असतो, पाण्यावरती उमटलेली लाट पाणी रूपच असते, तसं तू परमात्मा स्वरूपच आहे. असं तत्पदाचं विवरण चांगदेव 65 मध्ये करून चांगदेवामध्ये असणारा जो श्रेष्ठ कनिष्ठ भाव तो त्यांनी दूर केला. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व ही भ्रांती आहे, जन्म मरण ही भ्रांती आहे आणि श्रेष्ठ कनिष्ठत्व ही भ्रांती आहे. पण जेव्हा स्वहून भिन्न स्वश्रेष्ठ स्वविरोधी वस्तू असते तेव्हाच तुलना होते. चांगदेवा ही तुलना करायचं कारण नाही, कारण तू आणि मी एकाच सोन्यापासून बनलेले 2 अलंकार आहेत. अलंकारामध्ये भेद आहे, सोन्यामध्ये नाही. म्हणून ज्ञानदेवांच्या बुद्धीचा विचार केला तर ते पूर्ण प्रज्ञ आणि पूर्ण प्रज्ञ असतात ते कसे असतात, सिद्ध प्रज्ञेचे निलाभे जयाचे मनची सारस्वत दुभे, सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे, अशी ज्ञानदेवांची अवस्था होती. आणि ज्ञानदेव उपजताची ज्ञानी, त्यांचं वर्णन सर्व साधू संतांनी केलेलं आहे. पहा नामदेवराव म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. आणि नाथ महाराज, शांतीब्रह्म नाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग ज्ञानोबाचं वैभव काय, तर ते पूर्ण प्रज्ञ असल्या कारणानं त्यांनी जगाच्या आधी सूक्ष्माती सूक्ष्म असणारं जे परमतत्व तिथपर्यंत त्यांची प्रज्ञा गेली होती. कुठे, तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच म्हणतात, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म असणाऱ्या व्यापक असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाला आत्मत्वानं जाणण्याची योग्यता त्या ज्ञानदेवांच्याकडे होती. म्हणून ज्ञानदेव हे पूर्ण प्रज्ञ आहेत. मग पूर्ण प्रज्ञ मनुष्य कसा असतो, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, जसं 12व्या अध्यायामध्ये भक्तीचं वर्णन केलेलं आहे, किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन केलंय, आणि 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा. म्हणजे जो स्थितप्रज्ञ आहे, एक जो अद्वेष्टा सर्वभूतानाम आहे, जो निर्माण मोहा जितसंग दोष आहे, आणि जो गुणातीत आहे, असा हा पूर्ण प्रज्ञ ज्ञानदेव जसे होते तसे श्रीमदाद्य शंकराचार्य होते. आणि तेच तसेच महर्षी व्यास सुद्धा होते. म्हणून महर्षी व्यास, श्रीमदाद्य शंकराचार्य आणि संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे पूर्ण प्रज्ञ असल्या कारणानं उन्मेष सूक्ष्मेक्षणू अशी त्यांची प्रज्ञा होती. असो, ज्ञानदेवांचं वर्णन करण्याचं कारण, गीतेवरती अनेक लोकांनी टीका लिहिलेल्या आहेत, सर्व आचार्यांनी लिहिलेले आहेत. मग ते श्रीमदाद्य शंकराचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य आणि रामानुजाचार्य, नंतर लोकमान्य बाळ टिळकांनी लिहिलेलं आहे, नंतर योगी अरविंदाने लिहिलेलं आहे, आणि आता बऱ्याच वामन पंडितांनी लिहिलेले आहे, मधुसूदनाने लिहिलेले आहे, शंकरानंदने लिहिली आहे. गीतेवर्षी अशा अनेक टीका आहेत. गीता बऱ्याच आहेत, पण गीता म्हटल्यानंतर लोकांच्या समोर श्रीमद भागवतच येतं, आपलं गीताच येते, जी भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली आहे. काय प्रयोजन आहे तसं, अर्जुनाच्या चित्तात निर्माण झालेला मोह निवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली आहे. जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत दुःख आहे, जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत शोक आहे. मग मोह निवृत्ती केल्याशिवाय
त्याला कधीही सुखरूपता येणार नाही. आणि मग तो मोह कशाचाही असेल, तो देहाचा असेल, तो स्त्रीचा असेल, तो धनाचा असेल, तो पुत्राचा असेल. पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणून त्यांनी संजयाला विचारलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि ही संपूर्ण गीता ऐकल्यानंतर शेवटी त्यांनी विचारलं की अरे काय युद्धाचा मला कथा सांग, आपलीच मुलं जिंकणार आहेत, कौरव जिंकतील ना, पांडव हरतील ना. तेव्हा तो शेवटी उत्तर दिलंय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. म्हणून कथानकाच्या दृष्टीने विचार करता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा हा उपक्रम आहे. आणि नष्टो मोह स्मृती नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मम हा उपसंहार आहे. गीतेच्या भगवंताच्या उपदेशांना विचार केला जातो. भगवंत काय, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचंची पंडिता. तू देहाविषयी केलेला श्लोक, स्वकीयांच्या विषयी केलेला श्लोक, आत्मविषयक केलेला शोक, या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आपुलेनी भेदे विण जाणीजे माझे एकपण तयाची नाव मद शरण येणेका. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. शोकाने उपक्रम आहे आणि शोकाचा जो नाश आहे त्याच्याने उपसंहार आहे. म्हणून अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे हा परम प्रारंभ. आणि सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज हा उपसंहार. दुसरा जर विचार केला तर पहा, पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलं की आत्मा कसा आहे, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. अरे त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. पण देहाचा विचार केला तर देह स्वभावतः नाशिवंत आहे, परतः नाश आहे आणि त्याच्या आश्रयता नाश आहे. म्हणजे आश्रय कशाचा आहे, पूर्वकर्माचा. स्वतः स्वभावतःच नाशिवंत आहे. आणि दुसऱ्यांनी मारलं तर तो अग्नीने जळतो, शस्त्राने तुकडे पडतो. म्हणजे मरण धर्मशील असा देह आणि अमर असा आत्मा. म्हणून देहाचं क्षणभंगुरत्व आणि आत्मस्वरूपाचं नित्यत्व. आणि देह म्हणून आला आहे तेव्हा स्वधर्माचं परिपालन श्रेय स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. पण हेतू ठेवून अमुक जिंकायचंच या बुद्धीने जर तू कर्म करत असशील तर कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म केल्यानंतर कर्माचं फल हे मिळतंच, तुला मिळणारच आहे. पण असं असताना सुद्धा तू त्या कर्मावरच्या फलावरती आपला अधिकार ठेवू नकोस. जसं पहा, आपल्याला प्रवासात जायचंय म्हणून आपण आरक्षण करतो, म्हणजे आपली सीट त्या ठिकाणी रिझर्व्ह झालेली असते. पण एखादा वृद्धग्रस्त येतो किंवा एखादी लेकरूवाली बाई येते आणि ती उभी आहे असं पाहिल्यानंतर आणि दुसरीकडे तिला कुठली जागा नाही असं म्हटल्यानंतर आपण म्हणतो, बाई आपण इथे बसा. म्हणजे स्वतःचा त्या जागेवरती बसण्याचा हक्क असताना सुद्धा तो हक्क काढून घेतला आणि तो दुसऱ्याला दिला. म्हणजे आरक्षण केल्यानंतर सीट तर मिळालंच, पण दुसऱ्याला सीट दिल्यामुळे ते काय झालं, तुम्ही तुमच्या ठिकाणी माणुसकी आहे. तसं सकाम कर्माने मिळणारं जे फळ आहे ते कधी इष्ट आहे, कधी अनिष्ट आहे आणि कधी मिश्र आहे. इष्ट फळ आहे स्वर्ग, विविधाधारे बोधती केवळ कर्म प्रतिष्ठिती. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म तिचे. अरे पण स्वर्गासाठी तू कर्म करतोयस, पण स्वर्गामध्ये मिळणारं जे सुख आहे ते कसं आहे, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्याची पाऊती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग ज्या कर्माच्या द्वारा अंतवंत फल मिळणार आहे ते सकाम केल्यामुळे, तर तू जर ते निष्कामतेनं करशील तर तुला काय मिळेल, आत्मनीयवच संतुष्टः, आत्मज्ञान होईल, आत्मसंपन्न होशील. हे सद्बुद्धी आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेखे कुरुनंदन.
बहुशाखा येनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. अरे भगवत प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. मग असं असताना त्या भगवंताला निष्काम होऊन ते कर्म अर्पण कर. मग तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची पूजा केली हो या पारा तोषा लागी. तोषलेनी तिये पूजे वैराग्य सिद्धी देई जे पसायत्या. आणि ज्या ठिकाणी विरक्तीशिवाय आत्मज्ञान नाही तर विरक्ती हे भगवंताच्या कृपेचं दान आहे. ते तू कर्म केल्यामुळे तुला ते मिळणार आहे. म्हणून योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वात्मशुद्ध आहे. म्हणून अर्जुना उठ, तू उचित कर्मे आघवी आचरोनी मध्ये अर्पावी चित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. तर हे जे आहे हा आहे बुद्धियोग, निष्काम कर्मयोग, ईश्वरार्पण कर्मयोग. फल मिळो न मिळो सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धा युज्यस्व. जय हो पराजय हो, सुख मिळो दुःख मिळो, तर हर्ष शोकास तू प्राप्त होऊ नकोस. हा ज्ञानयोग सांगितला. म्हणून भगवंताने आधी ज्ञानयोग सांगितला, नंतर कर्मयोग सांगितला. काय कर्मयोगाने? आता हा कर्मयोग म्हणजे बुद्धियोग सांगितला. आणि बुद्धियोगाने या निष्काम बुद्धीनं कर्म करशील तर तुझा कर्मबंधनातून तुझी सुटका होईल. म्हणून ज्ञानयोग, कर्मयोग आणि शेवटी भक्तियोग असा त्रिकांडत्रय निरूपणे श्रुतीचं ही कोडीसवाणी. पहा भगवंताचे निश्वसित जय जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. म्हणजे वेद हे ईश्वराचे श्वास आहेत, निद्रिताचा घोर आहे, ते सर्वज्ञ आहेत, सर्वशक्तिमय आहेत, पण अनाकलनीय आहेत आणि सर्वतोपरी सर्वोपकारी लोकांचं हित करणारे आहेत. हे जाणून भगवान श्रीकृष्णाने स्वमुखानं गीता सांगितली. आणि कशी? वेदू संपन्न अनठाई परी कृपणू व्हायचा नाही. तर वेदाची कृपणता ज्ञानदेवांच्या लक्षात आल्याकडनं ती कृपणता दूर करून सर्वाधिकार सेव्य सर्वोपकारी अशा गीतेची निर्माणती झाली आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जणे हस्तगत रत्न होय. म्हणून कर्माच्या द्वारा अंतःकरणाची शुद्धी, उपासनेच्या द्वारा अंतःकरणाची स्थिरता आणि ज्ञानाच्या द्वारा आत्मस्वरूप विषयक असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती म्हणजेच बुद्धीचं शुद्धीकरण. माणूस मोठा होतो, लहान होतो तो त्याच्या बुद्धीमुळे. म्हणून बुद्धी आत्मनिष्ठ होणं महत्वाचं आहे. तद्बुद्धा तदात्मानास तन्निष्ठा तत्परायण असा तू हो, आत्मसन्मुख हो, आत्मनिष्ठ हो, आत्मपरायण हो. आणि हा आत्मा म्हणजे तरी काय रे? एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गामान झाली म्हणून तू सूक्ष्म देह नाहीस, तू स्थूल देह नाहीस. हे तुला कधी कळेल? तू जर अभ्यास करशील निर्विचार होण्याचा. म्हणजे जेव्हा बुद्धी ही निर्विचार होईल, मन हे संकल्प विकल्प रहित होईल आणि इंद्रिय ही निर्विषय होती. कारण विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही. हा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती. म्हणून इंद्रिय विषय सेवन करतात, मन इंद्रियांच्या मागे धावतं आणि बुद्धीला आपल्याकडे खेचतात. पहा स्थूल शरीर म्हणजे एक रथ आहे. त्या रथाला जोडलेले घोडे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. आणि त्या घोड्यांना खेचणारा लगाम आहे. आणि लगाम ज्याच्या हातामध्ये आहे ती सारथी म्हणजे ती बुद्धी आहे. आणि रथ, बुद्धी, लगाम आणि घोडे याच्यामध्ये बसलेला जो आहे तो जीव आहे. आणि तो जीव कर्मानुसार निरनिराळ्या 84 लक्ष योनीमध्ये जातो. पण तो जीव जेव्हा आत्मनिष्ठ होतो तेव्हा तो जन्म मरणातून मुक्त होतो, सुखदुःखातून मुक्त होतो, द्वंद्वातीत होतो. म्हणून अर्जुनाला भगवंताने सांगितलं, तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंबजणी त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव. अर्जुन तू गुणातीत हो, तू स्थितप्रज्ञ हो. आणि स्थितप्रज्ञ होणं त्याच वेळी शक्य आहे की ज्ञानयोग समजला, कर्मयोगाचं अनुष्ठान झालं. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्यसी आम्हासीच्या कावानी सांगावयाची. म्हणून पहा भगवंताने गीता सांगितली आहे तेव्हा भगवंताला एवढा मोठा आनंद झाला की ज्याप्रमाणे सचंद्र तारांगण
शुद्ध आणि स्वच्छ पाण्यामध्ये जसंच्या तसं प्रतिबिंबित व्हावं, तसं ही ब्रह्म साम्राज्य जे आहे, म्हणजे व्यक्त विश्व, अव्यक्त विश्वाचं कारण त्रिगुणात्मक शक्ती, नंतर विश्वाचा करता शक्ती त्रयात्मक ईश्वर, आणि हा विश्व, विश्वेश्वर आणि प्रकृती यांचं अधिष्ठान असणारा परब्रह्म परमात्मा, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, तर तो परमात्मा, तो अधिष्ठान आहे. अधिष्ठान तथा करता करणंच प्रथम हे सांगत असताना तिथे देह याचा विचार केलेला आहे. तर अर्जुना, कर्म कसं करावं? उचित कर्मे आघवी आचरोनी मज अर्पावी, ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करावं. पण कशासाठी? चित्तवृत्तीने असावे आत्मरूपी, तुझा शरीर परा नव्हावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. म्हणून कर्म, कर्माचं मिळणारं फल, कर्म पूर्ण झालं, कर्म पूर्ण नाही झालं तरी सुद्धा फलाविषयी आणि कर्माच्या पूर्णतेविषयी वा अपूर्णतेविषयी तू समचित्त राहावंस. म्हणून योगाचे व्याख्या करणं समचित्तत्व असं केलेलं आहे, आणि हे समचित्तत्व गीता देते. म्हणून गीतेच्या श्रवणानं माणसाला तो प्रसाद मिळतो. प्रसाद म्हणजे काय? प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसाद म्हणजे दुःखाची हानी, दुःखाची हानी. आणि ही कशामुळे मिळते? तर आत्मज्ञानामुळे मिळते. म्हणून गीता जयंतीच्या निमित्तानं मला थोडंसं जसं सुचलं तसं मी बोलायचा प्रयत्न केला. किती वाजलेत आता? 5 मिनिट आहेत. अजून 5 मिनिटं आहेत. ठीक आहे. तर कर्म, उपासना आणि ज्ञान कांडत्रय निरूपणी श्रुतीचंही कोडसवाणी. ज्याच्या चित्तामध्ये मलदोष आहे, ज्याच्या चित्तामध्ये विक्षेप दोष आहे, आणि ज्या बुद्धीमध्ये आवरण दोष आहे, तो मनुष्य कर्माचा, उपासनेचा आणि ज्ञानाचा अधिकारी. ज्याच्या ठिकाणी मलदोष नाही, फक्त उपासना आणि आवरण आहे, त्याला कर्म करण्याची आवश्यकता नाही, त्याने भक्ती करायची म्हणून सांगितलं, भक्तियोग सांगितलं. आणि ज्याच्या ठिकाणी 2 दोष नाही, म्हणजे विक्षेप हा दोष नाही आणि मला हा दोष नाही, तो अज्ञाना निवृत्तीचा अधिकारी असल्याकारणे त्याला फक्त ज्ञानाचा उपदेश केला. स्वस्वरूप विषयक असणाऱ्या अज्ञानामध्ये अहम, मम हा अध्यात्म असतो. म्हणून माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून अहंकाराच्या आणि ममतेच्या निवृत्तीसाठी ही गीता सांगितली गेलेली आहे. ह्या गीता की तुम्हाला विरक्ती देते, वीत रागते सारखा जोडून ठेवला सखा ऐसा, तो आघविया भूमिका स्वयंचालित. 1-2 मिनिटात आळंदीमध्ये राहिल्यानंतर मला एका अशा सत्पुरुषाची भेट झाली की सिद्ध प्रज्ञेचे निहाते, जयाचे मनची सारस्वत उभे, सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे, अशा सद्गुरूंच्याकडे मला ज्ञानेश्वरी, चांदव 65, अमृतानुभव आणि गीता ऐकण्याचं भाग्य मिळालं. दुसरी गोष्ट, आळंदीमध्येच एक आनंदाश्रम म्हणून संन्यासी होत आहे, त्यांच्याजवळ बसून साखरे महाराजांच्याकडे जे जे ग्रंथ श्रवण केले त्याचा अनुवाद त्यांच्याकडे करण्याचं मला भाग्य लाभलं. आणि स्वामी महाराजांचा जर अधिकार सांगायचा झाला तर जी ज्ञानदेवांची आत्मानुभूती, तीच आत्मानुभूती स्वामी महाराजांची. कसं? ते म्हणाले, अरे मी माझ्या मातेची सेवा केली, स्वातंत्र्य सैनिक म्हणून देशाची सेवा केली, पण माझ्यासमोर माझ्या भारत मातेचे 2 तुकडे झाले, ते मला सहन झालं नाही, म्हणून मी प्राण देण्यासाठी निघालो. पण मला एक महात्मा भेटला, म्हणजे केडगावचे नारायण महाराज. त्यांनी सांगितलं, तू आळंदीला जा, ज्ञानेश्वर महाराज तुला शांतता देतील. कारण का? आर्ताची ने ओरसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ. स्वामी महाराज आळंदीत आले, दादा महाराज साखरांच्याकडे आले, श्रवण केलं, नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणा. पहा, श्रीमंत असून सुद्धा या मानव लोकी मानितसे कनक कामिनी वमन, सत्पुरुष तो म्हणावा धन्य तयाचे पदी असून. म्हणून मी प्रामाणिक होतो, म्हणून मला गुरु भेटले. त्यांच्याकडे मी श्रवण केलं, त्यांच्याकडे सत असत विवेक मला कळला. या उपाधी माझे गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती मी चैतन्य आहे, आणि चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. म्हणून मी प्रामाणिक स्वातंत्र्य सैनिक होतो, म्हणून माऊलीने मला अशी अवस्था दिली की जे अज्ञानानं मलिन होत नाही,
ज्ञानानं वाढत नाही, सुखानं वाढत नाही, दुःखानं कमी होत नाही. असंगोयम 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 पुरुषा, अशा असंगत्वाला विमलशुद्ध परमशुद्ध पवित्र भूमिकेस मी प्राप्त झालो. माझ्यावरती दादा महाराजांची झालेली ही कृपा आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. खूप छान निरूपण आपण केलेले आहे. धन्यवाद तुमच्या मनापासून. सर्वांच्या वतीने मी तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करतो. यानंतर डॉक्टर सौ दीपाताई कुसाळकर, राहणार राहुरी, यावर आहेत वाटतं. तर त्या गीता ज्ञानाचे भांडार या गीतातून श्रीमद भगवद्गीतेची थोरवी आपल्या समोर व्यक्त करणार आहेत डॉक्टर सौ दीपाताई कुसाळकर. डॉक्टर दीपाताई कुसाळकर आहेत ना मगाशी? एक मिनिट आहेत. तर डॉक्टर दीपाताई कुसाळकर. जय श्री कृष्णा. जय श्री कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्म विद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तिगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवघ्नी भवनाशिनी वेदत्रयी परानंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी. असं मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र की जे अर्जुनाचं निमित्त करून समस्त विश्वाचं कल्याण करण्यासाठी साक्षात परमात्मा भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अमृतमय वाणी स्त्रवली, की जिला श्रीमद भगवत गीता असं म्हटलं जातं. असा एकमेव ग्रंथ आहे ज्याची जयंती साऱ्या विश्वामध्ये साजरी केली जाते, फक्त भारतात नाही. कारण ती परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती आहे. आणि ते नुसतं धर्मशास्त्र नाही, ते जीवन कसं जगावं म्हणून प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यावा ते सद्गुरु कृपेनं सांगणारा सर्वात मोठा जीवन ग्रंथ म्हणजे आपण जी अत्यंत प्रेमानं शिकण्याचा म्हणण्याचा प्रयत्न करतो आहोत ती श्रीमद भगवद्गीता. त्या गीतेविषयी एक गीत म्हणून आज गीता जयंती निमित्त आपण जसं आपल्याला आपल्या आप्तांना हॅपी बर्थडे टू यू म्हणतो, तसं ह्या गीता माऊलीचा बर्थडे आपण साजरा करणार आहोत आजच्या भाषेमध्ये. म्हणून अत्यंत श्रद्धेनं हे गीत ऐकूयात आणि त्या गीता माऊलीलाच, कारण आपण सगळी त्याची नेणती बालक आहोत आणि तिला मात्र कसंही बालक असलं तरी प्रियच आहे. तेव्हा ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपली कृतज्ञता व्यक्त करूयात आणि तिला या गाण्यातून नमस्कार करूयात. ऐकुनी गीता गान मधुर मन विसरे जग जंजाळ. गीता ज्ञानाचे भांडार, गीता ज्ञानाचे भांडार. गीता ज्ञानामृत संजीवन पीता मन टाकी दुबळेपण. प्रभुचरणी मन अर्पुनी होतो मनुजाचा उद्धार.
गीता ज्ञानाचे भांडार, ओळख करते आत्म्याशी ती, खोटे शोक भवाशा जाती, देहाला तू वस्त्र मान रे, रुदन एक अविचार, गीता ज्ञानाचे भांडार, कर्म प्रेरणा देते सकला, शिकवी टाका फलमोहाला, रात्रंदिन एकच समजावी, सेवा तव निर्धार, गीता ज्ञानाचे भांडार, गूढ सांगते शक्ती भक्तीचे, रूप दाविते शिवस्वरूपाचे, ज्ञान भक्ती अन कर्म रूपिणी, पावन तीर्थ पार, गीता ज्ञानाचे भांडार, ऐकुनी गीता गान मधुर मन, विसरे जग जंजाळ, गीता ज्ञानाचे भांडार, गीता ज्ञानाचे भांडार, गीता ज्ञानाचे भांडार. ते ज्ञान ज्यांनी संपादन केलं त्या माझ्या अत्यंत आदरणीय प्रिय बाबांच्या मुखातून मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र असलेलं गीतेचं प्रयोजन आज आपण ऐकलं आहे. कदाचित आपण फार अल्पज्ञ आहोत, अल्पमती आहोत, म्हणून त्यातला बराचसा भाग आपल्याला समजला नाही असं वाटलं असेल तर आपण उपासनेपासून अभ्यासापर्यंत पोहोचायचंय एवढाच त्याचा अर्थ आहे. उपासना म्हणजे फक्त भाव ठेवून पठण पाठण करायचं आहे आणि अभ्यास म्हणजे सद्गुरु चरणी बसून त्याचं सतत आणि सतत चिंतन करायचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा सद्गुरु कृपेनं घडतात तेव्हाच ज्ञानाचं भांडार समजत असतं. म्हणून आज या माऊलीच्या चरणीच प्रार्थना करूयात की पहिलीतले बिगारीतले UKG LKG मधले आपण विद्यार्थी आहोत, म्हणून कमीत कमी अर्थ समजो अथवा न समजो. जसं गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, का हो किती वेळा गीता म्हणायची, काही अर्थ समजत नाही. ते म्हणाले, बाळा राहू दे, फक्त श्रद्धेनं म्हण. नाही ना समजत, फक्त त्याच्यावरचं चित्र बघ की अर्जुनाच्या रथाचे लगाम जे आहेत ते परमात्मा श्रीकृष्णाच्या हातात आहेत. एवढं कळलं की गीता कळली समज. हे बोलणं खूप सोपं आहे, तसे आपल्या सगळ्या जीवनाचे लगाम परमात्म्याच्या हातामध्ये देणं म्हणजे संपूर्ण शरणागती. जसं बाबांनी सांगितलं तसं सुरुवात झाली अशोचानन व शोचस्व पासून आणि शेवट आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. बोलायला खूप सोपं वाटतं, पण ते समर्पण करण्यासाठी सगळ्यावरती काय ठेवावं लागतो, सगळं स्वाहा करावं लागतं. म्हणून आपलं कर्म जेव्हा यज्ञरूपी होईल, म्हणून स्वकर्म कुसुमांनी जेव्हा आपण सर्व पूजा करू शकू तेव्हाच आपण ज्ञानाचे अधिकारी होऊ. म्हणून आज गीता जयंती निमित्त परमात्म्याला आणि त्याच्या वाङ्मयीन मूर्ती असलेल्या या गीता माऊलीला, माऊली म्हणजे प्रेमा स्वरूप आई,
की जिच्याकडे आपण कसे शेंबडे कमडे कसेही असलो तरी ती आपल्याला फक्त आणि फक्त प्रेमाचंच दान करणार आहे. म्हणून तिलाच प्रार्थना करूयात की हे ज्ञानाचं भांडार मला उघड कर, मला कर्मी करू नकोस, मला कर्मयोगी कर, ज्ञानयोगी कर आणि अखंड तुझ्या चरणांची सेवा करण्यासाठी पुन्हा पुन्हा संधी दे. त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करून जे जे सगळे गीता शिकतायत, शिकलेले आहेत, त्या सर्वांनी आज संकल्प करूयात की आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत रोज ज्याला शक्य आहे त्यानं गीतेचं पूर्ण पारायण, ज्याला शक्य नाही 18 अध्याय शक्य नाही 18 श्लोक, ज्याला शक्य नाही त्यांनी 18 शब्द, नवे नवे एक श्लोक तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी नित्य नियमानं म्हणेन आणि त्या श्लोकातून त्या माऊलीची करुणा भाकेन की माझं जीवन जे सगळे विषयांनी बरबटलेलं आहे, अज्ञानाच्या आवरणानं झाकलेलं आहे, ते अज्ञानाचं आवरण तू काढून टाक आणि मला स्वस्वरूपाचं भान येऊ देत, अशी त्या गीता माऊलीच्या चरणी प्रार्थना करून आपल्या भाषेत तिला हॅपी बर्थडे म्हणूयात आणि सगळ्यांच्याकडून संकल्प करते की आजपासून नित्य नियमानं गीतेचा एक तरी अध्याय म्हणूयात. जय श्री कृष्णा. जय श्री. धन्यवाद दीपाताई, धन्यवाद. धन्यवाद दीपाताई. खूप सुंदर आपण हे गीता ज्ञानाचे भांडार या गीतामधून तुम्ही खूप सुंदर पद्धतीने गीतेचं थोरवी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. आज बरेच जण नवीन जॉईन झालेले आहेत. गेली 10 दिवस आपण रोज रात्री 8 वाजता योग वाशिष्ठ सखोल निरूपण ऐकत आहोत. काही जण आज प्रथमच जॉईन झालेले आहेत. त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी उद्यापासून योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमाला जॉईन करावे. श्री यतीन जोशी सर खूप सुंदर पद्धतीने योग वशिष्ठ या ग्रंथाचे निरूपण करत आहेत. ज्या ज्ञानामुळे प्रभू श्री रामाला पुरुषोत्तम हे पद मिळाले ते ज्ञान म्हणजे योग वशिष्ठ ग्रंथ होय. तर आज तुम्ही ज्या झूमच्या लिंकद्वारे जॉईन झालेला आहात त्याच लिंकद्वारे रोज तुम्ही रात्री 8 ते 9 यावेळी योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमाला जॉईन करू शकता. धन्यवाद. सर्वांनी नक्की जॉईन करा. आजचा गीता जयंतीचा कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर झाला. डॉक्टर श्री अशोक बुचके राहणार आळंदी देवाची यांनी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने आपल्याला गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे, गीतेचा पूर्ण वर्णन करून सांगितलेलं आहे. दीपाताईंनी सुद्धा आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. धन्यवाद सर्व दोघांचे पण. तिथे थांबूयात. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.